महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार आहे, काही प्रश्न आहेत प्रलंबित ज्यावरती चर्चा होणार आहे आणि त्यानंतर त्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर सुटका झाल्यानंतरच आपण पाहतोय की अखेर नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे आणि 11 वाजता समजणार आहे की भाजपचा विधिमंडळ गट नेता नेमका असणार. एकंदरीतच विधिमंडळ गट नेता निवडीनंतर मुख्यमंत्री कोण असणार यावरती सुद्धा शिक्कामोर्तब होणार आहे, कारण की भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं बोललं जात आहे. आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये अधिकृत अशी घोषणा होईल. राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आम्ही सुद्धा सगळेजण या क्षणाची प्रतीक्षा करतोय. अगदी काही क्षणामध्ये याची अधिकृत घोषणा होईल. थैंक यू. महाराष्ट्र की बहनों का लाडला भाई जिनका नाम कुछ ही क्षणों में यहाँ पे आने वाला है. आगे हम सारी बहनें बहुत खुश हैं, आनंदी है और बहुत एक्साइटेड भी है. कुछ क्षणों की देरी है और थोड़ी देर में ही हमारे भाई का नाम जो है वहाँ पे जो है वो आने वाला है. थैंक यू सो मच. थैंक यू. विधान भवनात येत आहात. आज गटनेत्यांची नियुक्ती आहे. कोण असणारे गटनेता, कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री, तुमची नेमकी आज काय भावना आहे? खूप आनंद होतोय इथे येऊन. वसईची लढाई ही खूप कठीण लढाई होती आणि ती जिंकून 35 वर्षाचं साम्राज्य उलथवून आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे आनंद झालेला आहे आणि वरिष्ठ जे निर्णय एकंदरीतच अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय भाजपला ज्या अपक्षांनी पाठिंबा दिलाय ते सगळे नेते सुद्धा विधान भवन परिसरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. नवनिर्वाचित आमदार सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या सहमतीनं बहुमतानं गट नेता निवडला जाणार आहे. नाही, मी कुठेही म्हणजे एवढा मोठा मी नेता नाही आहे की मी कोणाची वंदणी करू, पण निश्चित शिंदे साहेबांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत आमचे त्यांचे. आणि मी परवाही गेलो होतो आणि कालही त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विशेष करून त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्यावेळी काही राजकारणावरही त्या ठिकाणी सगळ्या चर्चा आमच्या झालेल्या आहेत. आज आता पक्ष निरीक्षक आलेले आहेत, नेता निवडीची औपचारिकता आहे. आमचं सगळ्यांचं पाठबळ मान्य देवेंद्रजीच्या पाठीमागं आहे. त्यामुळे मला वाटतं की ऐतिहासिक विजयाला एक उद्याचा ऐतिहासिक सोहळा शपथविधीचा संपन्न होणार. पक्ष निरीक्षक आलेले आहेत, ते निर्णय करत तुम्हाला आमची मिटिंग झाली की निर्णय कळवतो. आता उत्तर महाराष्ट्रात काय त्यांच्या ग्रामपंचायत स्तरावर देखील राहिलेलं नाही. त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील त्यांना मताधिक्य आताच्या विधानसभेला मिळालं नाही. आजवर त्यांना जे काही मिळालं होतं ते भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि नेतृत्वाच्या आशीर्वादाने मिळालं होतं. ते गेल्यानंतर त्यांचे काय हाल होत आहे हे सगळे तुम्ही पाहताय.